सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथील हॉटेल रंगीतला पंजाब फॅमिली रेस्टॉरंटचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला। तपासणी दरम्यान अस्वच्छता आढळल्याने अन्न सुरक्षा नियंत्रणाचे उल्लंघन लक्षात घेऊन जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हॉटेल तपासणीच्या सूचना केल्या। त्यानुसार अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यातील हॉटेलची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। लेखा परीक्षणात नमूद करण्यात आलेल्या 15 कोटी रुपयांच्या तफावतीच्या मुद्द्यावरून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत रविवारी पुन्हा जोरदार खडाजंगी झाली। यावेळी माईक वर बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी नेत्यांसह संचालकांमध्ये शाब्दिक चकमकीच्या फेरी झाल्या। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर जावं लागलं। त्यामुळे काही सभासदांनी आक्षेप घेतला। त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभा सुरळीत पार पडली। श्री शैनेश्वर देवस्थान मधील कथित गैरव्यवहाराच्या चौकशी संदर्भात 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सचिन दरंदले यांनी दिली आहे। घोटाळेबाजांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हा निर्णय घेण्यापूर्वी याचिकेकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी वैयक्तिक सुनावणीची संधी देण्याचं न्यायालयात म्हटलंय। भंडारा धरण पाणलोटात शनिवारी तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे। त्यामुळे 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3,608 दशलक्ष घनफूट झाला। वाढलेला पाऊस आणि होणारी आवक लक्षात घेता धरणातील पाणीसाठा आज 4,000 दशलक्ष घनफूटच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे। रावरी तालुक्यातील रावरी खुर्द येथील भरवस्तीमध्ये स्वस्त धान्य दुकानावर अज्ञात चोरट्यांनी धान्य चोरी करून नेल्याची घटना काल शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली। यावेळी तब्बल 11.5 क्विंटल गहू, 1 क्विंटल तांदूळ तसेच 1 टेबल फॅन असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। रावरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील भागात काळूबाई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालवण्यात येत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या पथकाने एका शेतकऱ्याच्या फार्म हाऊसवर छापा टाकून दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या 25 गोण्या जप्त केल्या असून परिसरात संकलन केंद्रातून दुधाचे नमुने तपासणीसाठी नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। टाकळीमिया परिसरात सकाळी 7:30 वाजता हे संयुक्त पथक दाखल झालं। त्यांनी एका फार्म हाऊसवर छापा टाकून पावडर पकडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली होती। तसेच परिसरातील दूध संकलन केंद्रातील तसेच शेतकऱ्यांच्या दुधाचे नमुने घेतल्याचंही सांगण्यात येत आहे। ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात बामुनी गाव पोलिसांनी वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या राशींच्या दोघांसह 4 जणांना अटक केलाय। त्यांच्या ताब्यातून 22 किलो गांजा, 1 आलिशान कार आणि 4 मोबाईल फोन जप्त केल्यात। साहिल अल्लाउद्दीन काझी, समीर शब्बीर मुलानी आणि अभिजित अनिल मोरे, दिनेश सोपान काळे अशी 4 नावे आहेत। यातील काझी हा भाजपाच्या कर्जत तालुका कार्यकारिणी
पदाधिकारी असल्याचं समजतंय। पावसाळा सुरू होऊन 5 आठवडे उलटले, परंतु अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला नाही। मात्र भंडारदरा धरण परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे। गेल्या 5 दिवसात 1 TMC पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे। उर्वरित धरणात पावसाअभावी नवीन आवक नाही। आज मितीस धरणात सरासरी 25% पाणीसाठा शिल्लक आहे। याच कालावधीत गेल्या वर्षी धरणाचा साठा 63.62% इतका झाला होता। करंजी घाटाच्या बाजूला असलेल्या उंच डोंगराच्या दगडी पारपिटाजवळच अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळले। नगर ते पाथडी महामार्गावरील करंजी घाटावरील हनुमान मंदिराजवळून एक रस्ता डोंगराकडे जातो। डोंगरावर BSNLचं टॉवर आहे। या टॉवर पासून जवळच डोंगराच्या पारपिटाच्या जवळ देऊळगाव घाटच्या हद्दीत जवळ रविवारी सकाळी प्रेत आढळून आलं। अनोळखी मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाथडी शासकीय रुग्णालयात पाठवला। संप्रदाय टिकवायचा असेल तर त्यात सांप्रदायिक संस्कारक्षम आणि भक्तिमय लोक घडावे लागतात, अशी ताकद जोग महाराज संस्थेचे महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांच्यामध्ये आहे, असं प्रतिपादन त्यांचे शिष्य राजाराम महाराज काटे यांनी केलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील भीमसिंह महाराज भक्तिपीठातील सुमारे 50 ते 60 तरुणांना पंढरपूरच्या पायीवारी दिंडीमध्ये सादर करण्यात येणाऱ्या फडकरी पद्धतीच्या अभंग गायनाच्या चालीचे विनामूल्य प्रशिक्षण गेल्या 10 दिवसांपासून देण्यात येत आहे। हे प्रशिक्षण महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांचे शिष्य राजाराम महाराज काटे यांनी दिलाय। यावेळी राजाराम महाराज काटे म्हणाले की महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांनी स्वतःच्या संस्थेचं काम आणि कीर्तन सेवा ही काही काळ बाजूला ठेवून गावोगावी जाऊन टाळकरी भजनी आणि वारकरी घडवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतलाय। परिसरात अशा प्रकारे गावोगावी फिरून नवोदितांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याचं कार्य फारच दुर्मिळ असून अनेक जण स्वतःच्या संस्थेच्या विस्तारासाठी प्रयत्न करतात, मात्र वारकरी संप्रदायासाठी कार्यकर्ते घडवण्याची तळमळ जिंजुरके महाराज यांच्यात विशेषत्वाने दिसून येते। नुकत्याच पार पडलेला गोपाल कृष्ण जन्मोत्सव शताब्दी महोत्सवात महंत जिंजुरके महाराज यांनी 100हून अधिक तरुणांना टाळ वाजवण्याचं प्रशिक्षण देऊन टाळकरी तयार केले। त्यानंतर आता आषाढी वारीसाठी फडकरी अभंग गायनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याने नियोजित वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रशिक्षणामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वैष्णवांचा मेळा अधिक सज्ज झाला असून दिंडीतील अभंग गायन अधिक सुरेल आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। करता तर 8 दिवस थांबायचं म्हणून त्या ठिकाणी योग आला आणि तिथंच आपली बहुतेक जणांचा पहिला परिचय झाला। त्याच्यानंतर काही जास्त येणं झालं नाही। गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने आत्ता एकादशीच्या दिवशी पैठणला गुरुवर्यांनी आज्ञा केली की तुम्ही एक वारीपर्यंत बालम टाकळी भक्तिपीठामध्ये जा आणि त्या ठिकाणी दिंडी करता लागणारं जे भजन आहे ते भजन तयारी झाली पाहिजे। खरं तर 8-10 दिवसामध्ये एवढी तयारी होत नाही, पण आपण मुद्दाम थोडासा जास्तीचा अभ्यास देऊन दररोज 3-3, 4-4 चाली घेऊन का व्हायना, पण बऱ्यापैकी आपण 8-10 दिवसाच्या मानाने अभ्यास कव्हर केला आहे। खरं तर हे सगळं भजन गुरुवर्य महाराजांनी आम्हाला सहज दिलं आहे, म्हणजे थोडक्यात कुठलाही मोबदला न घेता दिलं आहे। मला वाटतं हे गुरुवर्य महाराजांनी जे कार्य केलं आहे ना, ते कार्य महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी करत नाही। आदरणीय राहुल महाराज आहेत, मी आहे, बरेच कीर्तन सेवेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरण्याचा प्रसंग येतो, पण स्वतःचे कीर्तन, स्वतःचं गावाचं संस्थांचं कार्य याच्या व्यतिरिक्त गावोगावी जाऊन वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी तयार व्हावेत, भजनी तयार व्हावेत, याच्याकरता गुरुवर्य महाराजांची जेवढी तळमळ आहे तेवढी महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराची नाही। प्रत्येकाला एवढं वाटतं आपले कीर्तनं वाढली पाहिजेत, आपली गाडी वाढली पाहिजे, गाडी झाली पाहिजे, प्रॉपर्टी वाढली पाहिजे, पण हे जे लोक घडवण्याची सांप्रदायिक लोक घडवण्याची जी तळमळ आहे ती गुरुवर्य महाराजांची विशेष आहे। त्याच परंपरेला अनुसरून गेल्या 7-8 दिवसापासून इथं येण्याचा योग आला आणि खरोखर समाधानकारक आपली सर्वांची उपस्थिती राहिली।
आणि झालेली तयारी सुद्धा समाधानकारक आहे. फक्त आता असं आहे, जी मंडळी परवा दिवशी वारीला येणार आहेत सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.